आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे पाल्या ठेवल्या, ते पालदारांनी सर्व हँडल करायचं असतं. जवळजवळ मला तर माहिती नाही, पण मला तर आता 64-65 वर्ष झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 10-15 वर्ष अगोदरची म्हणजे 70 ते 80 वर्ष जवळजवळ ही परंपरा चालू आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. दिली नौवन सात कोरोना काळात देखील सत्ता बंद पडला नाही म्हणून या गावाकडे तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आमच्या गावात आता सप्ताह चालू झालेला आहे आणि आज आमची पाली आहे. 7 दिवस प्रत्येकाची पाली असतं आणि पाली म्हणजे 7 दिवस 7 ग्रुप पाळलेला आहेत. त्यान आमच्या ग्रुपमध्ये 100 लोक आहेत आणि त्या दिवशी ते ग्रुपमध्ये जेवढे मेंबर असतील ते तो सर्व हँडल करत असतं. आणि चला आता मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आमच्या गावाचा सप्ताह. तर मित्रांनो, आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे आणि सप्त्याचं जेवण कसं करतात ते मी दाखवतो तुम्हाला. आणि इथे भाजी तोडायला सुरुवात केलेली आहे. इकडे बघा आमचे लहू भाऊ आणि मिथून आणि सतीश भाई. चला मित्रांनो, आता जेवण कसं बनवतात ते आपण चुल्यांकडे जाऊ आपण, तर त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ. आता वरण चालू आहे बनवायला. बघा मित्रांनो, तर मित्रांनो इकडे पापड तलीत लावलेत ते तुम्हाला दाखवतो. आणि पापड तलायला आमचा महेश भोईर आणि आमचे नशीब भाऊ पण हातभार लावत आहे. आणि महेश भाऊजी बोलतात का अजून तेल तापलेला नाही, काय माहित नाही, पहिल्यांदा तलीत लावलं का काय. हा, दरवर्षी जाऊ का, प्रॅक्टिस आहे वाटतं. तर मित्रांनो, आता भाजी वावाच्या मार्गाला आहे. मस्त सुगंध वास सुटलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण एक काकाची मुलाखत घेऊ. तर काका, आपला पारंपरिक सप्ताह किती वर्षांपासून चालू आहे? 100 वर्षे. 100 वर्षापासून. आणि दिवसाला म्हणजे किती लोकांचं आपला जेवण बनवायला लागतं? 600 लोकांचं जेवण बनवावं लागतं, 2 टाइम. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता दिवसाला 600 लोकांचा जेवण बनवावं लागतं, जे दुपारी आणि संध्याकाळी. तर बघू, भाताचे किती बेगी घालायला लागतात? भाताचे 50 किलो चावून 40 किलो भाताच्या बेगी असा मी आता पातेल्यात टाकतो. 50 किलो 40 किलो अंदाजे. अंदाजे. हे रोजचा एकच माप असतं का वेगवेगळा? वेगवेगळा माप. जसं येईल तसं या करतो. असं आहे का? तर मित्रांनो, आता जेवणाचा दाखवून झालेला आहे. आणि मित्रांनो, पाहुण्यांसाठी 7 दिवस आमंत्रण असतो आग्राचा. तर मित्रांनो, तुम्ही कधी पण येऊ शकता जेवणाचा लाभ घेण्यासाठी. नमस्कार भाऊ, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर तुम्ही किती वाजल्यापासून भाजी तोडायची सुरुवात केली? सकाळी 8 वाजल्यापासून समजा चालू केला यो. फरसबी वगैरे आता तिकडे पण चालू काम आहे. फरसबी मोडीत लावली. साधारणपणे 12-12:15च्या आसपास जेवण व्हायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही थोडे लवकरच करतो. तुम्ही एक थोडासा महत्व सांगा सप्त्याचा.
सप्त्याचा म्हणतो म्हणजे बोलण्याचं कारण काय का दरवर्षी आमचा असतं सप्ताह आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे पाल्या ठेवल्या ते पालदारांनी सर्व हँडल करायचा असतो. बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नसते म्हणजे 7 दिवस चालतो. आणि 7 दिवस जेवण कुठे इथेच का? हा इथे 7 दिवस जेवण पाहुणे मंडळी येतात त्यांचे पण आम्ही करतो जेवण. अजून काय? काय नाही आता काय आता जेवणाची वाट बघायची फक्त 12-12:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो आता काकाची थोडी मुलाखत घेऊ. तर काका आपला सप्ताह किती वर्ष म्हणजे अंदाजे किती वर्षापासून चालू झाला सप्ताह? जवळजवळ मला तर माहिती नाही पण मला तर आता 64-65 वर्ष झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 10-15 वर्ष अगोदरची म्हणजे 70 ते 80 वर्ष जवळजवळ ही परंपरा चालू आहे. आणि ही अशी चालू परंपरा आहे का गावामध्ये जेवढी लोकांची प्रत्येकाला पालीने अशा पाल्या दिलेल्या आहेत. कुठे 70-80 लोक असतात, 50 लोक आहेत, 100 लोक आहेत, अशी पाली परंपरा चालू आहे. ही परंपरा ज्यादा तो पाली उरकून प्रत्येकाला जेवण दुपार संध्याकाळचा बनवून देतात. ही पहिल्यापासून परंपरा आमच्या गावाची आहे. ही परंपरा अशी चालू आहे का हे 8 दिवसाचा आमचा सप्ताह आहे. आणि सप्ताह पहिल्या दिवसापासून जो विना खांद्यावर घेतला जातो तो 8व्या दिवसाला संध्याकाळी दुपारी ज्याचा गोकुळाष्टमीचा म्हणजे असतो गोकुळकाला त्या दिवशी तो उतरला जातो. आणि जेवण व्यतिरिक्त आमच्याकडे भजन असतो, दुपारचा असतो, हरिपाठ असतो. या परंपरा चालू आहेत आमच्याकडं. नियोजन असा चालू आहे आमच्या गावाचा. ही पहिल्यापासून एवढी परंपरा आहे. आणि पाहुणे लोक सर्व लोक याची मजा घेतात. सर्वांना जेवण असतो, सर्वांना सुखाचा जेवण मिळतो. अशा पाहुण्यांसाठी एनी टाइम आग्राचं आमंत्रण असतं. आग्रानं आमंत्रण असतो. जे बी पाहुणे येतील त्यांनी इथून जेवून जावा ही सर्वांना विनंती आहे. रात्री सर्व जे पालीदार असतात ते 24 तास विना घेतात. आणि दुसऱ्या दिवशी दुसरी पाली लागतो 6 वाजता तेव्हा ते येऊन ते संभाल करतात. परत दिवसभर ते घेऊन 24 तास परत तिसरा येतो. म्हणजे पाली म्हणजे सकाळी पाली सकाळी संपतो 6 वाजता मग हजर होतात आणि ते संभलतात. अशी परंपरा आमची आहे. आणि हे चाललेलं आहे रातभर. कीर्तन भजन सगळ्या गोष्टी होतात. रातभर संगीत बिंगीत सगळे कार्यक्रम बनतात देवाचे रातभर. सकाळभर. आणि 7व्या दिवसाला आमच्याकडे गोकुळ अष्टमी असतो. तो मोठा उत्सव असतो. आणि याच्यासाठी सर्व लोकांनी लाभ घ्यावा बघण्याचा. आणि संध्याकाळी गोपालकाल्या दिवशी संध्याकाळी पालखी असतो. ती पालखी रात्रभर आमची चालतो, गावात मिरवणूक होतो. आणि सकाळी 5 वाजता 6 वाजता ती देवळामध्ये येतात. तर मित्रांनो बघू शकता गरम आवरा करतय, घाम फुटलाय मित्रांना. गरमी भरपूर वाढलेली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस फरसबी पण चांगले आहे आणि भाजीपाला पण एकदम उत्तमाचा येतो. काय म्हणजे स्वयंपाक बनवणारा काय प्रॉब्लेम नाही. काय हाच कच्चा आला का किंवा त्याच कच्चा आला असं कोणी बोलत नाही. तर मित्रांनो अर्धी भाजी तोडून झाल्यावर माझा भाऊ आलेला आहे भाजी तोडायला. आणि आम्ही इकडे बघू शकता मयूर दमलेला आहे भाजी तोडून. 6 वाजता आलाय तो भाजी तोडायला. तर मित्रांनो भाजी 7 दिवस वाटाण्यांची असतं पण असा कधीच वाटला नाही का कंटाळा आलाय भाजीचा. 7 दिवस माणूस मन लावून खातय, आवडी भाजी होतं. तुम्ही मग मित्रांनो एकदा तरी प्रसादाचा लाभ घेऊन बघा. आणि माझा आमंत्रण आहे तुम्हाला सर्वांना का सप्त्यामध्ये आमचे एकदा तरी जेवून जा. तर मित्रांनो आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे. आणि मित्रांनो मी बोललो होतो ना का ते काकाही सांगितलं होतं ना का 7 दिवस विना उतरला जात नाही. तर बघू शकता तुम्ही आता पाल्या असतात. आता दुसरा कोणतरी येणार. आणि मित्रांनो आमचे फादर आलेले आहेत देवळामध्ये पाया पडण्यासाठी. मोहिनी स्वास्कर पण आलेला आहे त्याच्या मुलीला घेऊन. कुठं चालली आहेस? तर मित्रांनो मंदिराचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. इकडे पण पंगती बसतात आणि या साईडला पण. आमचा संजय दादू असा आलाय का त्यांनीच 5-6 बेगे उपसल्याने असा आलाय.
तर मित्रांनो आता बटाटे कापायला सुरुवात झालेली आहे आणि आता भाऊना आपण थोडं 2-3 शब्द 2 प्रश्न विचारू. तर भाऊ हा बोला. आता ही भाजी सकाळी आणता का संध्याकाळी आणायला लागतं? सकाळी 5 वाजता आपला माणूस जातो. हा सकाळी 5 वाजता आपल्या भाजी ते कंप्लीट सकाळी 7ला इथे टच होतो. हा 7 वाजता आणल्यावर जिथले आता ते पालीदार आहेत हा ते समजा ती भाजी बघणार आधी चेक करून घेणं बरोबर आहे का नाही. नंतर मग त्या या पद्धतीने कापाला बसणार हा पालीदार. भाजी आणायला माणूस फिक्स असतं का कोणी पण जाऊ शकतंय? नाही, भाजीवाला आपला फिक्स माणूस आहे संतोष वास्कर म्हणून. हा तेच आपल्याला रोजचे आणून देतात सप्त्यासाठी. आणि गंगाबाई उपमारा होत्या तिघी जणी आवाली चिंता क्रांत म्हणे मुली उजळ्या कोणी तुकया लागोनी पुसत असे. मित्रांनो बघा अशी फाटी आणायला लागतात प्रत्येक पालेदारला, म्हणजे घरातून फाटी घेऊन यावं लागतात. जेवढं पालेदार आहे तेही फाटी आणायचे असतात. तर आमचा माणूस फाटी घेऊन आलेला आहे. करायची असेल ते मला पुराण आणि ज्ञान ब्रह्मज्ञान मला कळावा अशी त्याची या ठिकाणी इच्छा होती. माझ्याकडे एखादं पुराण लिहून निघावा, उत्पन्न म्हणजे उत्पत्ती व्हावी अशी मला या ठिकाणी इच्छा आहे. तो तिथे आलेला आहे. 10 दिवस बैसता तेथ स्वप्नी सांगती पंढरीनाथ वास करे वणी आनंदिते ज्ञानेश्वरास्ते आराधी. इथे थांबू नकोस, आळंदीला जा. 10 दिवस झाले सांगितलं. त्या माऊलीच्या दारामध्ये अनुष्ठान कर. ते समयासी जयची होती ऐकता मनोरथ पूर्ण होती. ऐसे सांगता रुक्मिणीपती आदाकृती ब्राह्मणाशी. मग त्याला दृष्टांत झाला, त्याला स्वप्न पडल्यासारखं वाटलं आणि त्याने प्राण उत्पत्ती मिळावा, ज्ञान मिळावा म्हणून त्यांनी धरणं माऊलीच्या दारात धरलं. ऐसी कामना दोन्ही म्हणी ज्ञानदेवे वैसल आदरणे सर्व दान देवीचे अन्न ते स्त्री दक्षिण झाले. 10 दिवस उपवास झाला. इथं माऊलीच्या दारामध्ये उपवास करायला सुरू झालं. शरीर त्याचा आधी कृष्य अशा प्रकारचं झालेलं आहे. काय करावा हे त्याला त्या ठिकाणी कळेना. त्या दिजवराला असे या ठिकाणी दशा त्या ठिकाणी त्याची झालेली आहे. उपास तापानं शरीर आता त्या ठिकाणी घरावलेलं आहे. काय सांगावं आणि काय त्याला करावं हे त्या ठिकाणी गावी जाई त्वरित तेथे तुकाराम काही होऊ शकते. भक्ती मुक्तीची पंगत जेवायला बसवली त्यांनी बांधली आहे. तारा सुण्याचा आणि तो माझा स्वामी काय करणार धने करायला पाठवलेला आहे. तर मित्रांनो आता जेवणाची सुरुवात झालेली आहे, ती तुम्हाला मी दाखवतो. आज आमच्या कुंडेवाल गावामध्ये श्री राधाकृष्ण प्रार्थना भजन मंडळ कुंडेवाल आज आमच्या गावामध्ये सप्त्याची 4थी पाल्यानिमित्त आज आमच्या घरोघरी प्रत्येक घराची मेंबर सप्त्यामध्ये असणारे ते आज जेवायला बसले. आणि जेवायला बसल्यानंतर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. वदन घेता नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा ता पुकाचे. एक वनी विचित्र पुतला बैसला पात्रे जेवण जेविता ती बले रे भक्षिता वरिता बोलात फिरता सूर्याचा दाय पार्थिजा बोले दात रघुदात वायदा. बोला पुंडली कर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरनाथ भगवान पंढरीनाथ महाराज की जय, राधा कृष्ण महाराज की जय, आपाबुवा महाराज की जय। गाना दे रे चोली अन लुगडी दे रे काना काना दे रे चोली अन लुगडी तूच दिली नौवन साची तूच दिली नौवन साची कसी लोचनी झाली आतुर देवाहुनई मुक्त भावना देवाहुनई मुक्त भावना दे रे काना काना दे रे चोली अन लुगडी बालपणीची अंतर्ध्यानी बालपणीची अंतर्ध्यानी कशी लोचनी झाली आतुर। तर मित्रांनो इकडे वयस्कर माणसांची सोय केली जाते जे त्यांना खाली बसता येत नाही। तर मित्रांनो संध्याकाळचं 7 वाजलेला आहे आणि आमच्या मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे तो मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो आज आमची पाले आहे तर आज आमच्या पालेला भरपूर सोय असतं लाडू असतं भजी असतात पापड असतात लोणचं असतं तर आमचा दादोस भजी बनवीत लावलेली आहे दादासने मिरची भजी आणि मिरची भजी आणि कुठला भजी कांदा भजी का बटाटा बटाटा भजी बनवण्याचा अनुभव किती वर्षाचा आहे तुला 15 वर्ष आली भजी बनवायचा अनुभव 15 वर्ष बाहेरशी मागवलंय का तुला नाही भजीसाठी खास मागवलंय का आणि माझा शब्द नाही चांगला केला माझा शब्द मी उठला भजन पडला आणि 40 गेला वाढायला माझा ये आता मी शब्द असा काढला का लय चांगला केला खरोखर शब्द खरोखर चांगलाच केला तेव्हा असा आहे त्या लई चांगला केला लय चांगला केला
पहिले तुमची कॅन्टीन होती ना, म्हणजे पहिले तुमची कॅन्टीन होती फुल चालायची ना, एक नंबर ते जातो 3 रुपयाला वडापाव. आता दूध वडापाव 7 रुपये झाला. 7 रुपयाला नाही धंदा केला, लई चांगला गेला. वडापाव पण कमी धंदा नाही वाटला पुढं. यात कमाई खूप पुढे आहे, रुपयाला रुपये आहे. आता करायला पाहिजे. हा अनुभव तुम्ही म्हणजे अनुभव लागला मला. जर प्रत्येक पालीला जर बोललं तर माझ्या पालीला 100% येईल. तर 2 माणसं हाताची द्या 100%. लई चांगलं. आज माझी सुट्टी घेतल्याबद्दल तुम्ही लई चांगला केलं. आता संध्याकाळचा कार्यक्रम प्रत्येकाला एक लाडू. लाडू कसं खाऊ? लई चांगला केलं. 3 तास केलं. तुझ्या बघायला कोणी आला? तुझाच काम निघला का? राहू दे. आवरे मिरची आहेत का अजून? या आदेव नाही. अद्याप तानाजी रामदास वाजता यांनी अद्याप 30 किलो मिरची तरी शिल्लक आहे. ती रातभर काढायची. प्रत्येकाने खात नाही. सप्ताह झाला तरी खपायची नाही. आवडी आणली 30 किलो मिरची. तर मित्रांनो बघू शकता, प्रेक्षक फक्त बघा, प्रेक्षक जे भजी कशी बनवतात हे बघण्यासाठी प्रेक्षक बघू शकता तुम्ही. भजे काय पहिलाच खाण्यात येईल. संजयने टाकला पीठ वरती ना मिरची खाल्ली. हा आपली बेल 7:30 होता, लोक 7:00 जमलं ना. मिरची बघू, मिरची पाहिजे. वास तिथं पार गेला. 8 टक्के गेलाय. हो भाऊ, हा 8 टक्के वास गेलाय. सांगते तर तुम्ही पालीवाला म्हणा बोललो का पोहा बनव तर मी 100% येईल. पोहा बनवीन 12ला. यात जास्त झाली का? काय आता विरू बघ असं बघतोय. 2-3 भजी मनांच्या मनात घालून त्यांनी. खायला 2-3 मिरच्या खायला दिली. अरे नशीबने 3 लाडू खाल्लं. 3 लाडू खाल्लं. 3 माणसाचे लाडू कमी झालं. नशीब धर्माशेठ वास्कर यांनी 3 लाडू खाल्लं. काय जरूर आहे माझा ना. ही जवळ माझी जवळ 35-40 वर्ष सर्व्हिस आहे. हा 30 वर्षे असा धंदा केला. 10 वर्ष असंच केलं गाव कोंबड्यासारखा. सगळं फ्री मध्ये. कुठं पण जा. आता कुठं तरी माझा काम जर कुठं असला नाही कल्पना.
चित्त करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ योगी गोपाळ राही केले विश्वासी तो करी स्वामी करी सत्ता गणपतीचा होय कृष्णाष्टमी उत्सव सोहळा आणि या माध्यमातून भगवान गोपाळ कृष्ण या परमात्म्याच्या मंदिरामध्ये तुम्ही आम्ही सगळी वारकरी मंडळी गोपाळ मंडळी भाविक मंडळी जमलेलो आहोत आणि आज परमात्म्याच्या गुणानुवादाचं चिंतन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि आज या अखंड सप्ताहातील मी म्हणेन या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह का म्हटला अनेक वर्षाचे अनेकांचे सप्ते खंड पडले अनेकांचे सप्ते खंड पडले मी म्हणेन खंड पडले म्हणजे काय कोरोना काळात गेले ते अखंड आलेच काहींचे सप्ते कोरोना काळात गेले त्यांना पाहायला मिळाला त्यांना कारण मिळालं अरे का सप्ताह बंद पडला कोरोना आला म्हणून तरी सुद्धा या कुंडीवाला गावामध्ये कोरोना काळात देखील सप्ताह खंड पडला नाही म्हणून या गावासाठी काळी वाजवली 10 दिवसाचे सप्ते 7 दिवसावर 7 दिवसाचे सप्ते 5 दिवसावर 5 दिवसाचे सप्ते 3 दिवसाचे 3 दिवसाचे 2 दिवसाचे दिवसावर आणि 2 दिवसाचे सप्ते नाही म्हणाल असं असं तरी सुद्धा
अनेक वर्षाची परंपरा थोड करून महात्म्याच्या कृपाशीर्वादाने थोड करून वारकरी साधू संतांच्या कृपाशीर्वादाने अशी सेवा अखंडपणे विना पाहण्याच्या माध्यमातून होते. आणि आज ही 4थ्या दिवसाची सेवा, ही 4थ्या दिवसाची सेवा आणि 4थ्या दिवसाच्या चिंतनाकरता सेवेकरता ठेवलेला अमुक श्री संत शांत वैराग्याचा महादेव कळसकापर्यंत पोहोचवणारे महान व्यक्तिमत्व आरपाळू वारकरी संप्रदायाला लाभलेला आहे ते महान संत जगद्गुरु तुकोबा. आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा 3 चरणाचा उत्कृष्ट आणि गोड चिंतन आणि कधी कधी कीर्तनासाठी 4 चरणाचे अभंग घेतो, कधी कधी कीर्तनासाठी 2 चरणाचे अभंग काढतो, 2 चरणात एकच अभंग काढतो. याच्या अभंगाच्या माध्यमातून मांडलेले सर्व 3 तत्व, या 3 तत्वांचं माध्यमातून वैष्णव बनण्यासाठी आम्हाला काय काय लागतं ते तत्व सांगितलं. वैष्णव बनायला पाहिजे त्यातील पहिल्या चरणामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे. वैष्णव बनण्यासाठी दुसऱ्या चरणामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे आणि वैष्णव बनण्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये एक तिसरं तत्व सांगितलेलं आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये तत्वाला अत्यंत किंमत आहे. त्याच्या जीवनामध्ये तत्वच नाही त्याला मनुष्य म्हणून जीवन जगायचं असेल तर काहीतरी ध्येय अंतकरणामध्ये बाळगून जीवन जगायला पाहिजे. ध्येयाचा त्याग करून माणसाने जगूच नाही का. म्हणून तत्व असावे लागतात. अच्छा अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितली ना, विष्णुदासाची लक्षणं सांगितली. खरं विष्णुदास कोणाला म्हणतात आणि विष्णुदास नेमक्या कोणत्या माध्यमातून कोणत्या लक्षणातून सांगितला जातो तर विष्णुदास तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास कोणाला म्हणावं सांगितलेलं आहे. विष्णुदास सांगत असताना 2 प्रकारची लक्षणे सांगितलेली, एक अंतर लक्षण आणि दुसरं बाह्य लक्षण. चला मित्रांनो, दाखवासारखा भरपूर आहे पण मी व्हिडिओ इथे संपवतो कारण व्हिडिओ भरपूर मोठे होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथे संपवतो. चला बाय बाय.